इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे. गाडीमध्ये बसलो डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे ए टू झेड गोष्टी काढून ठेवलं. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगली. काम जर नाही केलं हाणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदूक येते. किती महाराष्ट्रात पोराला तर मारून बी टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचा पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. बीडसह महाराष्ट्रातील सुमारे 25 आणि देशभरातील तब्बल 800 भारतीय तरुण म्यानमार सीमेवर बंदी करून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलाय. दरम्यान बंदी ठेवण्यात आल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काय झालं तर म्हणला? इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे. एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरीच बसलो होतो. मला व्हॉट्सअपला मेसेज आला असं असं काम आहे म्हणून, हॉटेलमध्ये काम आहे. ऍनिमेशन डिझायनर आहे ना मी, सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम आहे. म्हणलं थायलंड मध्ये बँकॉकला हे केलं. बँकॉकला आलो मी. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आली नाही. गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे ए टू झेड गोष्टी काढून ठेवलं. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगली. इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतलं. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. तर असं काम जर नाही केलं तर हाणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदूक येते. किती महाराष्ट्रात पोराला तर मारून बी टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचा पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. संगीताच्या ह्याच्यावर मी त्यांचे पासपोर्ट पाठवलेले. बरोबर, ठीक आहे, चालतंय. बघू आपण करू काहीतरी मदत. बोलतो मी वरी. आणि ऐक ना, माझा मोबाईल वगैरे काही हे करत जाऊ नको. मी कॉल करत कॉल उचलत जा, ठीक आहे? चालतं. आणि समज मी जर कॉल केला ना, आधी शिवी जर दिली नाही माहिती तरच म्हणजे असं समज की मी बोलायला लागलो एकदम म्हणजे ऑनेस्टली. बरोबर. समज असं जर काय बोलन तुला थोडा विषय झालं का असं बोलायला लागलो मी बोललो काय झालं असं तसं तर डायरेक्ट असं बोलू नको हे विषय. बरोबर. म्हणजे माहित नसल्यासारखं कर. चालतंय, ठीक आहे, चालतंय, काळजी करू नको. बघू आपण. फोटो वगैरे पाठवतो सगळं. चालतंय. कसं आणलं होतं कसं नाही सगळं. लय पोर येत रे, डायरेक्ट मारून टाकतात कोणाला तर काय झालं. तिथली एम्बसी वगैरे त्याला काय नाही. आता कुठे ह्याला बँकॉकला का म्यानमारला का? आता कुठे म्यानमारला का बँकॉकला? तुला करंट लोकेशन पाठवतो. थांब फक्त 10 मिनिटच माझ्याकडे मोबाईल आहे. म्यानमार मध्ये इलिगल आणलंय आम्हाला. आणि बँकॉक आणि म्यानमारच्या एकदम बॉर्डरला आहेत आम्ही. मेसोटी मेवाडी हे ते जवळ आहे. चाल, ठीक आहे, बघू आपण. एकदम जंगलामध्ये आम्हाला पण लोकेशन माहित नाही इथं काय सिम कार्ड चलत नाही काय नाही. ठीक आहे, चालतंय. जाऊ, काळजी घे, बघू काढू काहीतरी. त्याचा कॉल झाल्यानंतर नातेवाईकाशी संपर्क केला. त्यांना धीर देत मी एसपी साहेबांशी आधी बोलून घेतल्यानंतर एसपी साहेबांनी नातेवाईकांना बोलून घेतलं व सायबर पोलीस ठाणे बीड येथे रितसर त्यांची कंप्लेंट केलेली आहे. व मी आज फॉलोअप घेतला असता सायबर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. काय ते आपल्या वरिष्ठांना विचारून लवकरच पुढे केसची प्रगती करत राहू. ते दुर्दैवी घटना आहे. आमच्या जिल्ह्याचा एक तरुण जी की म्यानमार या तुमच्या थायलंडच्या कुठंतरी जंगलात अडकलेला आहे. तो दररोज बोलत होता. त्याच्या वडिलांशी माझं आता बोलणं झालेलं. आपल्या एका बांधवानेच मला वाहिनीचं बोलणं करून दिलं. मला त्यांच्याशी भेटायला पण जायचं आहे, त्यांना बोलायचं आहे पण. आणि त्याला सोडवण्यासाठी मला आता दिल्लीला जावं लागलं तरी मी उद्या सकाळी निघणार आहे. पण ते काहीही करून त्या तरुणाला सुखरूप आणणं बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी आहे आणि ही मी पार पाडणार. सरकार शासना दरबारी पण मी बोलतोय आणि काही जी बोललो त्याच्यानंतर आणखी पुढचं काय करता येते पाऊल उचलावं लागतं. जेवढे काही ॲक्शन्स घ्यायच्यात तेवढे मी शासनाला घ्यायला लावणार आहे, शासन घेणार आहे.
उद्याच्याला सुप्रियाताई स्वतः दिल्लीला जात आहेत. मी ताईंशी आज रात्री डिटेल्स बोलणार आहे आणि त्यांचे जेवढं होईल तेवढं ती सांगतील आणि त्याच्यानंतर जर कमी जास्त झालं तर मी स्वतःही प्रतिनिधी म्हणून ते आले तर मी परवाच्याला किंवा उद्याच दिल्लीला जाईल. या संपूर्ण प्रकरणामुळे परदेशातील नोकरीच्या आमिषामागे सक्रिय असलेल्या मानवी तस्करीच्या रॅकेटचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अडकलेल्या सर्व भारतीय तरुणांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर परदेशातील नोकरीच्या ऑफर स्वीकारताना तरुणांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आवश्यक ती पडताळणी करण्याची गरजही अधोरेखित केली. बाई माणूससाठी सुकेश नाईकवाडे, बीड.